कोल्हापूर जिल्ह्याची गोकुळची निवडणूक म्हणली की राज्यामध्ये देशामध्ये जी चर्चा होत जाते. आपण जर बघितलं तर गोकुळ ची निवडणुकीचा आज ठराव भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. आपण जर बघितलं तर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळची निवडणूक आता अंतिम टप्प्यात ठराव दाखल करण्याची मुदत आता आजचे शेवटचे दिवस. आपण जर बघितलं तर आजपर्यंत जर 5333 ठराव महायुतीकडून दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर सतेज पाटील समविचार आघाडीकडून दाखल करायचं. आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या तालुक्यांचे ठराव दाखल करण्यासाठी इथं निवडणूक अधिकारी ठेवण्यात आले. आपण जर बघितलं तर राधानगरी, भुदरगड, हातकलंगडे असे वेगवेगळे निवडणूक अधिकारी ठेवण्यात आले. ते जास्त करून राधानगरी आणि कागल तालुक्यातून ठराव जास्त प्रमाणात आले. आपण जर बघितलं तर शेवटच्या दिवशी आज माजी चेअरमन यांनी आज ठराव महायुतीकडून दाखल केलेले आहेत शक्तीप्रदर्शन करत. आपण जर बघितलं तर निवडणूक ही आता सध्या अंतिम टप्प्यात गोकुळची आल्यामुळे आज ठराव दाखल करण्यासाठी आजच्या शेवटच्या दिवशी जवळजवळ 200 ते 250 ठराव दाखल होण्याची चिन्ह दिसू लागले आहेत. आता काही वेळ थोडा शिल्लक राहिला आहे. त्यामुळं गोकुळच्या निवडणुकीकडे सर्व राज्याचं आणि देशाचं लक्ष असतं. जर गोकुळची निवडणुकीमध्ये जर बघितलं तर आपण आत्तापर्यंत जर बघितलं 5333 इतके अर्ज दाखल झाले आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर 4575 अधिकृत ठराव धरले जातात. तर एक्स्ट्रा जर बघितलं तर 758 अधिकृत ठराव आले. जर बघितलं तर आता यानंतर जर निवडणूक आयोग आता ह्यानंतर जर बघितलं तर हे ठराव कितपत राहतील आणि किती छाननीत उडतील यामध्ये सध्या सर्वांचं लक्ष होणार आहे. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये गोकुळच्या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या पद्धतीनं पाहायला मिळालं. एका बाजूला जर बघितलं महायुतीमध्ये सर्वच बल्लड नेते पाहायला मिळतात आणि एका बाजूला जर बघितलं तर सतेज पाटील एक हाती सध्या गोकुळशी लढत देत आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी निवडणूक लढवली होती, पण आता हसन मुश्रीफ महायुतीमध्ये असल्यामुळं हा लढा आता सतेज पाटील स्वतः देत आहेत. कॅमेरामॅन रोहित समी, साईनाथ जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.